भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शेगाव येथे भेट देऊन संत श्री गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यांच्या या भेटीमुळे मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. दर्शनाच्या कार्यक्रमात राष्ट्रपतीचे आगमन होताच मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. राष्ट्रपतींनी मुख्य मंदिरात जाऊन महाराजांच्या समाधीवर माथा टेकवला आणि आरतीमध्ये सहभाग घेतला. यावेळी त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी आणि जनसामान्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. शिस्तबद्ध नियोजन मंदिर प्रशासनाने राष्ट्रपतीच्या दौऱ्यानिमित्त चोख व्यवस्था ठेवली होती, जेणेकरून सामान्य भाविकांनाही त्रास होणार नाही. प्रसाद आणि सत्कार दर्शनोत्तर राष्ट्रपतींना संस्थानच्या वतीने मानाची शाल, श्रीफळ आणि गजानन महाराजांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपतींनी मंदिर परिसरातील स्वच्छता आणि तेथील शिस्तबद्ध व्यवस्थापनाचे कौतुक केले. गजानन महाराजांच्या दरबारात येऊन मनाला अत्यंत शांती लाभली. येथील सेवाभाव आणि शिस्त प्रेरणादायी आहे, अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्याचे समजते. या प्रसंगी राज्याचे राज्यपाल, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दर्शनानंतर राष्ट्रपती पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाल्या. ज्वालादीप न्यूज करिता स्वप्नील जामनिक, मूर्तिजापूर.